जसं की मी तुम्हाला लास्ट व्लॉगमध्ये सांगितलं होतं की नेक्स्ट डे आम्ही निघणार होतो मनालीसाठी। मग काय, सकाळी 5 वाजताच आम्ही निघालो मनालीसाठी। अंधार तर होताच, पण तुम्ही डोंगराकडे बघू शकता, तुम्हाला सूर्य पण दिसेल थोडा थोडा। वातावरण तर मस्त असं गार होतंच, पण आम्हाला खूपच झोप येत होती, कारण रात्री पण आम्ही उशिरा झोपलो आणि मग सकाळी लवकर उठायला त्रासच होत होता। पण काय, मनालीला पण पोचायचंच होतं, म्हणून मग लवकर उठून घेतलं। हे बघा, डोळे कसे सुजले होते आमचे। मग मी गोल्डीला म्हटलं, आता व्हिडिओ बंद करून दे आणि मस्तपैकी झोपून घेऊ थोडा वेळ। ड्रायव्हर दादाला म्हटलं की दादा, आत्ता आम्ही मस्त झोपतो, तुम्ही गाडी चालवा। ते आमचे ड्रायव्हर दादा पण खूपच मस्त आणि चांगले होते बरं का, तुम्ही जे सांगाल ते करायचे। आणि फायनली मग 3-4 तास झोपलो आम्ही। उठून बघितलं तर इतका सुंदर असा हा नजारा होता ना, पाणी वाहत होतं, डोंगर, मग मस्त अशी फिलिंग येत होती आणि वाटत होते की हां बाबा, चला आम्ही आता मनालीला चाललोय। रस्ते तर खूपच सुंदर होते, ब्रिज येत होते, डोंगर, टनल पण खूपच सुंदर होते बरं का तिकडचे, मस्त असे बांधलेले। तुम्ही म्हणत असाल हे काय टनेल वगैरे दाखवत होते, पण ही आमची जर्नी होती, मग त्यामध्ये जे जे येत होतं मी ते सगळं तुम्हाला दाखवत होती। ही नदी दिसते ना तुम्हाला, ही नदी होती ब्यास नदी आणि इथे लोक करत होती रिव्हर राफ्टिंग। आम्हाला पण करायची इच्छा होती, पण आपलं पहिलं स्टेशन होतं मनाली। मग इथे ना एक वैष्णव माता देवीचं मंदिर होतं, हे कुल्लूमध्ये तुम्हाला भेटेल आणि रस्त्यावरच आहे। इथे आतलं शूट करता नाही आलं, कारण आत फोटोग्राफी अलाउड नव्हती। दुपारी तुम्हाला इथे लंगर पण भेटेल, मग आम्ही जेवण इथेच केलं। खूपच मस्त साधं सुंदर असं जेवण होतं। जेव्हा केव्हा तुम्ही मनालीला जात असाल आणि कुल्लू मार्गे जात असाल तर मग प्लीज या मंदिरला पण व्हिजिट करा। आत खूप मस्त असं बघण्यासारखे खूप सारे देवी देवतांच्या मूर्त्या आहेत आणि त्यांनी बनवलं पण खूप सुंदर। जसं वैष्णव मातामध्ये आपल्याला त्या गुफेमध्ये वाकून जावं लागतं ना, तसंच त्यांनी इथे प्रतिरूपांतर केलेलं आहे। तर प्लीज नक्की या मंदिरात पण व्हिजिट करा तुम्ही। आणि टायमिंग वगैरे ह्या मागच्या बोर्डवरती लिहिलेलंच आहे, तर मग ते बघून तुम्ही जाऊ शकता। दर्शन झाल्यावर आम्ही खाली थांबून येऊन रोड क्रॉस करून आहे ना, लोक जसे रिव्हर राफ्टिंग करत होते ते पाहत थांबलो होतो। पाहायला पण खूपच मजा येत होती आणि छान वाटत होतं, पाणी खूपच फोर्सने वाहत होतं। आम्हालाही करायला जमलं नसतं, कारण आमच्यासोबत ओवी आहे। गोल्डीला मी म्हटलं की तू करून घे, पण तो पण बोलला नाही, मी एकटा कुठे करू। मग आम्ही निघालो पुढे आणि फायनली आम्ही पोचलो जिथे आम्ही हॉटेल घेतलं होतं, म्हणजे हे हॉटेल आमच्या पॅकेजमध्येच होतं। आम्ही थांबलो होतो आशापुरी रेसिडेन्सीमध्ये। आशापुरी त्यांचं विलेज पण आहे आणि रेसिडेन्सीज पण आहेत। सुंदर असं हे आजूबाजूचं वातावरण। मी तुम्हाला हा ड्रोनचा शॉट दाखवते की आजूबाजूला कसं काय होतं, डोंगर, नदी, ते बर्फाचे डोंगर पण दिसतंय ना मागे तुम्हाला, पांढरे पांढरे, खूपच अप्रतिम असा व्ह्यू होता। आणि मनाली म्हणजे सगळीकडे हिरवळ हिरवळ, बर्फ मस्तच होतं। आशापुरी रेसिडेन्सीचा मी हा तुम्हाला बाहेरचा व्ह्यू दाखवतीये। बाहेर असं हे बसायला त्यांचे चेअर्स, टेबल होते, छोटंसं असं लॉन टाईप केलेलं होतं आणि शेजारी डोंगर दिसले ना तुम्हाला, खूपच मस्त असा व्ह्यू होता बाहेर बसलं की। आणि सकाळी सकाळी थंडीच्या वातावरणात येऊन बाहेर बसलं ऊन शेकत तर अजूनच मस्त वाटायचं। आणि हा त्यांचा आतला एरिया होता। तर तुम्हाला आशापुरी रिसॉर्टमध्ये जर बुक करायचं असेल, आणि हे आशापुरी रेसिडेन्सीमध्ये त्यांचे चार्जेस आहेत काय 2600 पासून स्टार्ट होता। आणि हे आम्ही वेगळं पाहिलं होतं, पण आमच्या पॅकेजमध्येच इन्क्लुडेड होतं। आणि ब्रेकफास्ट पण एकदम सुप्रीम होता तिकडचा। चला तर मग तुम्हाला रूम टूर पण देऊन टाकते। इथे एंटर केल्या केल्या पहिले तुम्हाला भेटेल वॉशरूम, आणि वॉशरूम इतकं मोठं होतं ना, काय सांगू की एक रूम जशी बनेल ना तेवढं मोठं होतं ते वॉशरूम। फोनमध्ये तुम्हाला दिसत नसेल, पण समोरून जेव्हा पाहाल ना तर खूपच मोठं होतं। आणि एक असं कम्फर्टेबल किंग साईज बेड होता मस्त। आणि रूममध्ये AC सोबत हीटर पण होतं, वॉर्डरोब होतं या साईडला, एका साईडला फ्रीज होतं, TV, आणि इकडे बसून कॉफी टेबल पण होता, तुम्हाला बसून कॉफी एन्जॉय करायला। इकडून असं एवढा काही व्ह्यू नव्हता, पण बाहेर असं बाहेरचं वातावरण वगैरे बघितलं तर मग छान वाटत होतं। माझ्या व्हिडिओजना लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला तर विसरूच नका। आणि दुसऱ्या दिवशीपासून आम्ही मनालीमध्ये कुठे कुठे गेलो, काय काय केलं, काय ॲक्टिव्हिटीज केल्या, काय खाल्लं, कुठे फिरलो, हे सगळं बघण्यासाठी प्लीज
थोडं प्रेम दाखवा.